पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं MKH ब्लॉगमध्ये. काल तुम्ही बघितला माझा बड्डे होता, तर आज दुसरा दिवस आहे. आज 10 वाजलेले आहेत आणि आज मी थोडा लवकर निघणार आहे, कारण की आपल्याला आपली बाईक आहे ती सर्व्हिसिंग करायला द्यायची आहे आणि तिच्यात काही इश्यू आलेत. इंजिन लाईट वगैरे येते, तर ते दाखवायचे आहे. त्यासाठी आज मला लवकर जायचं आहे, तर मी आज तुम्हाला दाखवेल. तर सर्व्हिस सेंटरमध्ये मी काही शूट केलं तर तुम्हाला दाखवेल, नाही केलं तर बघा. त्याच्यानंतर आपल्याला क्लासलासुद्धा जायचं आहे, तर ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. चला भेटूया पुढे गाईस. तर चला आता मी निघालेला आहे. आज आपल्याला ही गाडी घेऊन जायचं आहे. ही आज शोरूममध्ये द्यायची आहे. त्या गाडीला थोडा प्रॉब्लेम झाला आहे, ती द्यायची आहे. तर ती द्यायची त्यासाठी चालला मी आता. डायरेक्ट शोरूममध्ये भेटला तर भेटतो, बघूया डायरेक्ट तिकडनं. कारण मग तिकडनं मग क्लासला जाणार आहे. कारण की आता बाईक चालवलं तर व्हिडिओ कुठचे काढू. स्कूटीवर तर थोडीशी काढता येतात, कारण की हिला गेअर वगैरे नसतात स्कूटीला. हिला गेअर आहेत, तर मग गेअर वगैरे टाकताना थोडा प्रॉब्लेम येतो, त्यासाठी मग व्हिडिओ नाही काढत मी. चला भेटूया. तर आता आपल्याकडे बाईक होती, त्यासाठी मी आत्ताच क्लासला जाण्याच्या अगोदरच तर मठात आलेला. आम्ही ते दर्शन घेतलं, फोटो काढला, व्हिडिओ नाही काढली. तर तुम्हाला दाखवतो आहे ती व्हिडिओ, तो फोटो टाकतो आहे बघा. चला आता जातो आहे पुढे सर्व्हिस सेंटरमध्येच आता डायरेक्ट. झाला असं वाटतं थोडीशी व्हिडिओ व्हिडिओ काढतो आहे. जास्त काय नाही, जेव्हा खुल्ला रोड असतो तेव्हा मी ट्राय करतो, अजून असं नाही. चला चला भेटूया पुढे डायरेक्ट आता. काहीच गाडीचा किलोमीटर केबल पण तुटली वाटते आता जस्ट स्पीड बघायला लागला. स्पीड बघता यार दिसायलाच तर लागली, तेव्हा मी समजला की किलोमीटर केबल पण तुटली. खूप प्रॉब्लेम झाले ते बघा ना, स्पीड दाखवतच नाही. काहीच 12 वाजून गेले. आर्याची खूप वाट बघितली, आर्या अजून आली नाही. मला वाटते ती मध्ये गेली वाटते क्लासला. 12-10 व्हायला आले आसपास. आता मी चाललो आहे, मी त्याची वाट बघितली. मी तिला बोललेलं पहिला की जा मग डायरेक्टमध्ये मी जातो, मला थोडं लेट होईल असं, आणि म्हणून वाटते ती गेली वाटते. आता बघू, चप्पल असते तर दिसेलच गेला की नाही. काहीच काय बोलते बघा, पायऱ्या चढायलाच कंटाळ येतो. लिफ्ट लावली पाहिजे बोलते. 2 मजले चढायला हिला कंटाळ येतो आता. मग डोकरेदारावर काय बोलणार का तू? हां, आज लवकर सुटला क्लास थोडा. आता चाललं आहे आम्ही. तिला बसचा कॉलेज फॉर्म घ्यायचा, म्हणजे पास असते ना त्याचा. आता ते घेऊन देतो हिला, आणि नंतर मग आज बसलाच पाठवलं. एकची बस असेल तर चल बाय. गाईच 6:30 वाजायला आले. गाईच 6:30 वाजायला आले. 3 वाजल्यापासून ब्लॉगची एडिटिंग करत आहे. आत्ता कंप्लीट झाली आणि आता रेंडरिंगसाठी ठेवलेले आहे. ब्लॉग आत्ता रेंडरिंग करत ठेवला मी. खूप वेळ झाला, कधीपासनं एडिटिंगच करत आहे. कालचा थोडा मोठा ब्लॉग होता ना, बड्डे स्पेशल, त्यासाठी थोडाच टाईम झाला. आता बघा ना 6:30 झालेत. तर आता मके ठेवलेत, तर मके वाफत ठेवलेत बघा. तर मके खायचे आणि मग भेटूया. आता मोबाईल पण गरम झाला आणि मोबाईलचा स्टोरेज पण फुल झालेला आहे. मला मोबाईलचा स्टोरेज आहे ना, तो खाली करायचा आहे. तुम्हाला दाखवेल. आता मी बघू, गावाच्या बाहेर जाणार होता, बघूया काय ते अजून माहीत नाही नक्की. आता ब्लॉग रेंडरिंग करत ठेवतो. चला आता आमच्याकडे मके गेलेत, मके खातात आम्ही, आणि मग तुम्हाला भेटूया नंतर. आता मी बघूया, गावाच्या बाहेर जाणार आहे वाटते थोड्या वेळाने, कारण की ब्लॉग आपला एक्सपोर्ट होत आहे ना कधीपासून, त्यासाठी ठेवला आहे. तो बघा ना, दाखवतो तुम्हाला. हे बघा, ब्लॉग एक्सपोर्ट करत ठेवला आहे, कधीपासून होत नाही. खूप मोठा थोडा ब्लॉग आहे ना, त्यासाठी एक्सपोर्ट करत ठेवला आहे, तर होत नाही मिळत तो. आणि आता मी, हा बघा प्रीतीआईचा मोबाईल आहे, तर प्रीतीआईच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत आहे. हा मग खाणार ना, दे ना मग. काप यो याच्यातला काप, बस एकच. थँक्यू. मका खातो गाईच. हा बघा मका खातोय. आणि आज प्रीतीआईचा मोबाईल घेतला आहे, कारण की एक्सपोर्ट करत आहे ना व्हिडिओ, त्यासाठी. तर भेटूया. चला, एक व्हिडिओ एक्सपोर्ट झाली ना, तर करतो थोडासा ब्लॉग शूट करायला जायचे आपल्याला. डेली ब्लॉगिंग ठेवलं आहे बाई. बाय. चला आता आरणाकडे एक्वागार्ड लावायचं आहे, तर मी चालला खाली. जाणार होता गावाच्या बाहेर, पण आता नाही जाणार. एक्वागार्ड लावायला चालला आहे. बड्डेचा 10 GB ब्लॉग झालेला आहे, तो अजून अपलोड नाही होत आहे. तर बघू किती वेळ लागेल. मला तर आज 7 वाजेपर्यंत अपलोड करायचा होता, पण अजून झाला नाही. करेल आता, बघू. खाली पण जातो, तिकडे पण वायफाय आहे, तिकडे पण करून टाकतो. चला गाईज बघा काय करते वेडी. काय झालं आई, हे काय बनवलं आहे? तुझं नाव निधी आहे? मला वाटलं निधू आहे. नक्की काय आहे?
निधी आहे का? मग आता आम्ही आले तुमच्याकडे एक्वागार्ड लावायला. मग मला पाणी देईल का एक्वागार्डचं? हां गाईज आम्ही काम करत होते पण आर्यना मदत नाही करत होती काय. मोबाईल घेऊन बसवली बघा ना तिच्याबरोबर तिची बहीण पण. थोडा अभ्यास करा. हां आणि मग काय झालं? मग कंटाळली. मग तुमची लाईट गेली का? मग तुमच्याकडे ते इन्व्हर्टर आहे मग काय झालं? होय तुझं काय झालं का? मग एक्वागार्ड लावला का? मग पाणी पिलं का नाही? का गं अजून नाही पिलं? जा ना पी एक्वागार्ड लावला. दाखवून जाणार ना दाखवून आमच्याकडे एक्वागार्ड लावला आहे. हो जाते का? एक्वागार्ड लावला सांग जा ना नवीन. हां चालूच आहे. तुझं इंजेक्शन बरं झालं का? इतकं दिलेलं झाला का बरा? इतका बरं झाला. आता केवढा बाकी आहे मग? हां ते मोबाईल ठेव. इतकं बाकी आहे शी गंदू. एवढूशं बाकी आहे ना? एवढूशं. दोन दिवस शाळा. हां एक दिवस शाळा 2 दिवस सुट्टी. काय बोलते? 2 दिवस सुट्टी. मग येईल का वस्तीला? आमच्याकडे नवीन. चल मी चालला घरी. चला तर काहीच आता मी चाललेला आहे घरी. एक्वागार्ड फिट करायला आलेला. एक्वागार्ड फिट झालेला आहे ना गं. चलो बाय बाय. हा बघा एक्वागार्ड फिट केला. काहीच मी बड्डे स्पेशल ब्लॉग बनवलेला. आता एडिटिंग कधीच केला त्याची. किती वाजता मी 5 वाजता काहीतरी एडिटिंग करून ठेवला आहे आणि तो ब्लॉग आहे ना मी अपलोड पण केलेला. पण अजूनपर्यंत किती 10 वाजले तरी ब्लॉग अपलोड नाही झालेला मिळत. नेटवर्क खूप स्लो आहे. 10 वाजले तरी अजून झाला नाही मिळत. तर आता मला उलटा आज तो लवकर टाकायचा प्लॅन होता माझा 7 वाजायच्या अगोदर. पण तो अजून अपलोड नाही झाला मिळत. तर मला अलगच वाटत आहे यार. काय झालं आहे काय माहीत नाही. आता अजूनपर्यंत बघतो आहे मी तर अजून झाला नाही मिळत अपलोड. खूपच स्लो नेट चालत आहे. आता पण मध्येच नेट जाते मध्येच येते आहे. आणि मग मी पण इंस्टाग्रामवर रील्स बघत होता तर रील्स पण नाही बघता आले. आता एडिटिंग करतो. मोबाईल चार्जिंग लावल्याने त्याच्यासाठी ना तर खूप मोबाईल गरम होतो जर व्हिडिओ एडिटिंग करायला घेतली तर. त्यासाठी मग चार्जिंग करताना मग यूज नाही करत. मला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. छोटासाच ब्लॉग होता. बाय बाय. Baila conmigo toda la night. El ritmo suena.